अप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते की रुपाली आणि आर्या अर्जुनला आता फोन करत असतात. अजून अर्जुन इथे का आला नाही यामुळे आर्या खूप टेन्शनमध्ये असते. तिला या गोष्टीची काळजी वाटत असते की अर्जुन खरंच आप्पीसोबत तर गेला नसेल ना, आणि जर अर्जुन आप्पीसोबत गेला असेल तर त्याला आज माझ्यासारखं वाईट कोणीच नाही याचं उत्तर तर त्याला द्यावंच लागेल. रुपाली कदमांना विचारते की काय हो मामांजी, तुम्ही खरंच अर्जुन भाऊजींना इकडे बोलवलेलं ना? कदम म्हणतात की अगं हो रुपाली, बोलवलेलं, पण तो येईल की इतकी घाई कशाची आहे? रुपाली म्हणते की मामांजी, आर्या आणि भाऊजी एकाच चौकीत काम करतात, विसरू नका. आर्या तर बोलली आज काही काम नाही, मग भाऊजींना यायला एवढा उशीर का झाला? की ते गेलेत अपर्णासोबत फिरायला, आणि अपर्णासुद्धा का आली नाही अजून? दिप्या बोलतो की अहो ताई, तुम्ही एवढं चिडायला काय झालंय? येईल की दीदी पण काही तिथं कामच करत असते, आणि तिला काम लागलं असेल म्हणून ती आली नाही. ती काय मुद्दामून उशीर करणाऱ्यातली नाही आहे. रुपाली म्हणते की मी अपर्णाला चांगलीच ओळखून आहे. ती पाताळ यंत्री आहे ते मला माहीतच आहे. जर आज अपर्णा आणि भाऊजी एकत्र असतील ना तर माझ्यासारखी वाईट कुणी नाही, लक्षात ठेवा. कदम म्हणतात की अगं रुपाली, पण प्रत्येक वेळेस चिडायलाच हवं का गं? रुपाली म्हणते की मामांजी, तुम्हाला काही वाटत नसलं तरी तुम्ही हे विसरू नका, भाऊजींचा आर्याशी साखरपुडा झालाय आणि त्यांचं आत्ता अपर्णासोबत फिरणं आणि बोलणं, एकत्र राहणं अजिबात चांगलं नाही आहे. अमोल रुपालीला म्हणतो की अगं काकी, पण तुला सांगितलं ना की बाबा डायरेक्ट इथेच येणार आहे, आणि मग अजून कामावरच असेल, ते एकत्र असतील कशावरून? रुपाली म्हणते की इथं आजपासून ज्या घरात गोष्टी चालल्यात यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही आहे की भाऊजी कामावरून निघालेत आणि ते घरी पोहोचलेले नाही आहेत. आणि भाऊजींनी जाताना आर्याला सांगितलं की अमोल घरी एकटाच आहे, त्याला फिरायला घेऊन जायचं आहे, मग अमोल इथं कसा काय? कदम म्हणतात की अगं रुपाली, त्याला वाटलं असेल असं, तू कशाला एवढं मनाला लावून घेतेस, येईल की, जरा वाट बघ. रुपाली म्हणते की ते काही नाही, पटापट जेवून घ्या, आपण तिकडे निघूया. काय माहीत तिकडे काय शिस्त आहे. त्यावर रुपाली जेवण करायला सगळ्यांना बाहेर आणते. इकडे अपर्णा आणि अर्जुन जेवण करत असतात. अपर्णा अर्जुनला विचारते की काय रे अर्जुन, तुझ्याविषयी माझ्या मनात अजून जेवढं आधी प्रेम होतं तेवढंच आहे. तुझ्या मनात आहे का रे तुझ्यासाठी, माझ्यासाठी थोडंसं तरी प्रेम? अर्जुन म्हणतो की आप्पे, माझ्या आयुष्यात बायकोची जागा ही फक्त तुझीच आहे, आणि आता बायकोची जागा, माझं जरी भूतकाळ कितीही खतरनाक असला तरीसुद्धा तू हे विसरू नकोस की माझ्या आयुष्यात तुला मी जेवढं प्रेम केलं तेवढं मी कोणालाच करू शकत नाही. आप्पी म्हणते की एवढं सगळं अर्जुन तुझ्या मनात आहे तर तू आपल्या नात्याला एक चान्स का रे देत नाहीस? अर्जुन म्हणतो की आप्पे, आता चान्स देण्यासारखं काही राहिलं नाही. आपला घटस्फोट झाल्यानंतर नसता तर मी एक वेळेस विचारसुद्धा केला असता, पण मी आत्ता आर्यासोबत साखरपुडा केला आहे, त्यामुळे हे विचार करणंसुद्धा माझ्यासाठी चुकीचं आहे. आप्पी बोलते की अर्जुन, तू माझ्या एका चुकीची शिक्षा तू मला एवढी मोठी देतोयस का? तू सुद्धा भूतकाळात खूप चुका केल्यास, पण मी कधी तुला सोडून जाऊन दुसऱ्यासोबत लग्न करण्याचा कधीच विचार केला नाही. अर्जुन म्हणतो की आप्पे, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आप्पी म्हणते की अर्जुन, परिस्थिती किती वेगळी असली तरी माझं प्रेम तुझ्यावरचं कधीच कमी झालेलं नाही. अर्जुन म्हणतो की आप्पे, तुला काय वाटतं गं, माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे? एवढं बोलतानाच तो थांबतो, आणि आप्पी म्हणते की थांबलास का अर्जुन, म्हणजे तुझ्यासुद्धा मनात माझ्याबद्दल अजून प्रेम आहे ना रे? अर्जुन काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो की आप्पे, विषय बास करतो, तोच विषय सारखा काढू नकोस. या विषयाने तुलाही त्रास होणार आहे आणि मलाही त्रास होणार आहे, त्यापेक्षा आपलं या विषयावर न बोललेलंच बरं. नंतर आप्पी बोलते की एक मित्र म्हणून तू माझ्याशी आज बोलू शकतोस का? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही आप्पे, आता ते आपल्यात काहीच शक्य होणार नाही, त्यामुळे तो विचार करणंसुद्धा चुकीचं आहे. आप्पी आणि अर्जुनचं जेवण झाल्यानंतर आप्पी म्हणते की अर्जुन, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो की बोल. आप्पी बोलते अर्जुन, माझं तुझ्यावर आजही तितकंच प्रेम आहे जेवढं आधी होतं. मला असं वाटतं की आपण दोघांनी परत एकत्र यावं. तू, मी आणि अमोल
एक सुखी कुटुंब म्हणून जगावं, माझी एवढीच इच्छा आहे. तू मला साथ देशील का? अर्जुन आप्पीकडे बघत जरा शॉक असतो. तेवढ्यात आर्या तिथं पोचते आणि आर्या आप्पीचं बोलणं ऐकते. आर्याने आप्पीचं बोलणं ऐकल्यानंतर आप्पीला म्हणते की बास अपर्णा मॅडम, खूप झाला तुमचा वेडेपणा. तुम्हाला कळत नाही का हो, त्याचा साखरपुडा झालाय, तरी सुद्धा तुमची हिंमत कशी झाली अर्जुनला प्रपोज करण्याची? आप्पी बोलते की हे बघ आर्या, तू थोडं लांब राहा या सगळ्यापासून. तुमच्या दोघांच्यामध्ये मी बोलत नाही, आमच्या दोघांच्यामध्ये तुला बोलण्याचा कोणीसुद्धा हक्क दिलेला नाही. आर्या म्हणते की अपर्णा मॅडम, तुम्ही हे विसरू नका की मी यांची होणारी बायको आहे. आप्पी बोलते तू पण हे विसरू नकोस की मी याची बायको आहे आणि आम्ही त्याच्या मनाने वेगळं झालेलो नव्हतो. हा सगळा कट आमच्या घरातल्यांनी केलेला होता, त्यामुळे तुला सुद्धा काही सुद्धा हक्क नाही आहे अर्जुनवर आणि माझ्या नात्यावर बोलण्याचा. आर्या बोलते की अर्जुन, खूप झाला हा आता वेडेपणा, मला तुझा शेवटचा निर्णय हवाय. अर्जुन बोलतो की आर्या तू शांत हो, मी अपर्णाला असं कुठलंही वचन दिलेलं नाही. आणि आर्या तू हे विसरू नकोस की मी फक्त लग्न तुझ्याशीच करणार आहे. आप्पी बोलते की अर्जुन तू शेवटचा विचार कर, यापुढे मी तुला विचारणार नाही तुला माझ्याशी लग्न करायचंय की नाही. आणि इथून पुढे जरी तुला माझ्यासोबत राहायचं असेल तरी मी परत तुला माझ्या आयुष्यात घेणार नाही. तुला आत्ताच निवडावं लागेल, आर्या हवी आहे की मी हवी आहे. आर्या म्हणते की अर्जुन हो, आज निर्णय होऊनच जाऊ दे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आर्या तू जरा शांत बस. आणि आप्पे तुला कळतंय का गं तू काय बोलतीयस? मी तुला आधीपासून सांगितलंय ना की माझं आणि आर्याचंच लग्न होणार आहे, आपल्यात काही सुद्धा होऊ शकत नाही. त्यावर आर्या बोलते की ठीक आहे अर्जुन, तुला माझ्याशीच लग्न करायचं ना, मग आता आपण लवकरच आपल्या लग्नाची तयारी सुरू करू. अर्जुन म्हणतो की अगं आर्या पण इतकी गडबड काय? आर्या म्हणते की खूप झाले तमाशे तुमचे, रोज रोज तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी तुमचं पोरगं वाटेल ते करतंय. मी काय फक्त बघत बसायचंय, टाळ्या वाजवायचंय की तुम्ही दोघं एकत्र आल्यावर फुलं टाकायला बसायचंय? ते काही माहीत नाही अर्जुन मला, आज काय तो सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. इतक्यात सगळे घरातले सुद्धा तिथे येतात. सगळे आप्पी अर्जुनला एवढा रोमॅन्टिक वातावरणात बघताना शॉक होतात. रुपाली म्हणते की तरी मला वाटलेलंच यांच्यात काहीतरी काळं आहे. त्याशिवाय मामांची मला तिकडे घेऊन गेले नाहीत इतके दिवस, सगळे कुटुंब कधी घेऊन घ्यायचं बोलले नाहीत आणि आजच काय झालेलं? खरं तर मीच वेडी आहे की यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी तिकडे गेले. पण बरं झालं वेळेत आलो, नाहीतर काहीतरी ह्या अपर्णानी भाऊजींचं मन वळवलंच असतं. तेव्हा आप्पी बोलते की रुपाली ताई तुम्ही तर बोलूच नका काय करायचं ते. एवढं माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं ना, तेवढं आयुष्याचं वाटोळं माझ्या कोणीच केलेलं नाही. रुपाली बोलते की अपर्णा तुझी ना हीच लायकी आहे, तुझी लायकी भाऊजींसोबत राहण्याची नाहीयेच. आमच्या घराला उद्ध्वस्त करून गेलीस तेव्हा विचार केलास का ग कसला तरी, आणि आता आम्ही का तुझा विचार करू? आर्या बोलते की अर्जुन तुझा निर्णय झाला तर मला सांग, आत्ताच सांग. अर्जुन बोलतो की आर्या तू जरा ऐकतेस का? इथेच आप्पी आमच्या कलेक्टरचा आजचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जो पण सपोर्ट करताय त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू.